पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी YouTube चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, शेळी आपल्या डोळ्यांनी किती अंशापर्यंत पाहू शकते? शेळी आपल्या डोळ्यांनी किती अंशापर्यंत पाहू शकते? आपले पर्याय आहेत: ए 320 अंश, बी 180 अंश, सी 340 अंश, डी 360 अंश। तुमचे बरोबर उत्तर असेल डी 360 अंश। प्रश्न 2, फणस हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे? फणस हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे? आपले पर्याय आहेत: ए अमेरिका, बी पाकिस्तान, सी भारत, डी श्रीलंका। तुमचे बरोबर उत्तर असेल डी श्रीलंका। प्रश्न 3, कोणता प्राणी डोळे उघडे ठेवून झोपतो? कोणता प्राणी डोळे उघडे ठेवून झोपतो? आपले पर्याय आहेत: ए घोडा, बी बकरी, सी हत्ती, डी मगर। तुमचे बरोबर उत्तर असेल डी मगर। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, जगातील सर्वात सुरक्षित देश कोणता आहे? जगातील सर्वात सुरक्षित देश कोणता आहे? आपले पर्याय आहेत: ए भारत, बी कोरिया, सी जपान, डी आइसलँड। तुमचे बरोबर उत्तर असेल डी आइसलँड। प्रश्न 5, कोणत्या देशात एकही विमानतळ नाही? कोणत्या देशात एकही विमानतळ नाही? आपले पर्याय आहेत: ए कॅनडा, बी इंडोनेशिया, सी व्हॅटिकन सिटी, डी फ्रान्स। तुमचे बरोबर उत्तर असेल सी व्हॅटिकन सिटी। प्रश्न 6, भारतातील कोणत्या राज्याला अंड्याची टोपली म्हणतात? भारतातील कोणत्या राज्याला अंड्याची टोपली म्हणतात? आपले पर्याय आहेत: ए हिमाचल प्रदेश, बी आंध्र प्रदेश, सी मध्य प्रदेश, डी उत्तर प्रदेश। तुमचे बरोबर उत्तर असेल बी आंध्र प्रदेश। प्रश्न 7, सुभाषचंद्र बोस विमानतळ कोठे आहे? सुभाषचंद्र बोस विमानतळ कोठे आहे? आपले पर्याय आहेत: ए कोलकाता, बी मुंबई, सी मध्य प्रदेश, डी म्हैसूर। तुमचे बरोबर उत्तर असेल अ कोलकाता। प्रश्न 8, कोणत्या शहराला उद्यानांचे शहर म्हणतात? कोणत्या शहराला उद्यानांचे शहर म्हणतात? आपले पर्याय आहेत: ए कानपूर, बी लखनौ, सी बनारस, डी दिल्ली। तुमचे बरोबर उत्तर असेल बी लखनौ। प्रश्न 9, सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग कोठे आहे? सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग कोठे आहे? आपले पर्याय आहेत: ए नागपूर, बी औरंगाबाद, सी पुणे, डी मुंबई। तुमचे बरोबर उत्तर असेल बी औरंगाबाद। प्रश्न 10, दूध आणि शिळी भाकरी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? दूध आणि शिळी भाकरी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले पर्याय आहेत: ए पित्ताचा त्रास, बी साखर, सी बद्धकोष्ठता, डी कर्करोग। तुमचे बरोबर उत्तर असेल सी बद्धकोष्ठता। शिळी भाकरी सकाळी थंड दुधासोबत खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या दूर होते। सकाळी 10 मिनिटे दुधात बुडवून शिळी भाकरी खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहते। रात्री दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही। शिळ्या भाकरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पोट फुगणे आणि ऍसिडिटीचा त्रास होत नाही। प्रश्न 11, शुद्ध पाणी कोणत्या रंगाचे असते? शुद्ध पाणी कोणत्या रंगाचे असते? आपले पर्याय आहेत: एक काळा रंग,
बी हिरवा रंग, सी तांबडा रंग, डी निळा रंग। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे। कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।